सुरुवातीला एक प्रश्न असाही निर्माण होतो की दादा गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी ही विचारांची शृंखला निर्माण करत आहेत। मग प्रश्न सुरुवातीला असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे अध्यात्माची नगरी वसलेली आहे। मग खऱ्या अर्थाने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सगळ्यांच्या एवढ्या अथक प्रयत्नामधून एवढी सुंदर खऱ्या अर्थाने विचारांची मांदी आली, म्हणजे व्याख्यानाची गरज खराच समाजाला का आहे? लक्षात घ्या, या सृष्टीमध्ये एकूण जर आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर 84 लक्ष योनी आहे, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे। पण जगावं कसं हे मात्र समजलेलं नाही, कारण आध्यात्मिक क्षेत्रातून आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं 84 लक्ष योनीमध्ये कोणतीही योनी पहा, प्रत्येक योनी आडवी आहे, पण चालायचं म्हटलं तर ती मात्र सरळ आहे। आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला मात्र आडवा आहे। माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की मग कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे खऱ्या अर्थानं संतांचं हे आदर्श विचारपीठ असतं। आणखी सोपं करून सांगतो, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा। पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याचा संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था। देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? म्हणजे लक्षात घ्या, मानवी जीवनाचा पहिला मूल सिद्धांत, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, आणि आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे। पण हेच वाक्य अध्यात्म क्षेत्रातून पाहिलं तर येताना घेऊन आलो, तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे। मग संचिताचं गाठोडं जर आम्हाला व्यवस्थित पुढच्या वर्षात घेऊन जायचं असेल किंवा या मृत्यूलोकातून घेऊन जायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि आजच्या घडीला संस्कारांचं सगळ्यात मोठं विचार विद्यापीठ जर पाहिलं तर मला वाटतं या जगाच्या पाठीवरती कथा कीर्तन आणि व्याख्यानं आहेत। म्हणूनच आज समाजाला जे जुनं वर्ष सरताना आणि नवीन वर्षात पदार्पण करताना आज खऱ्या अर्थानं व्याख्यान सोहळ्याची गरज आहे। आता चिंतनरूपी सेवेकरता व्याख्यानाच्या माध्यमातून निवडलेला जो अभंग आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा। आता प्रश्न असा आहे की आता जाणकारांच्या मनामध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झालेला असेल की महाराज तुम्ही बोलताना असा उल्लेख केला आपुला तो एक देव करून घ्यावा, मग प्रश्न असा आहे की कोणता देव आपलासा करून घ्यावा? दुसरा प्रश्न असा आहे तो देव या मृत्यूलोकात आपण आपलासा का करावा? आणि तिसरा प्रश्न असा आहे की देव आपलासा तर करायचा आहे पण या रामकुंडावरती आम्ही या ठिकाणी स्थापित आहोत, पण आमच्या मनात प्रश्न असा आहे की आमची बसलेल्या प्रत्येकाची इच्छा आहे की तो भगवान परमात्मा श्री स्वामी खऱ्या अर्थानं आपलेसे झाले पाहिजेत, पण ते करण्याचा मार्ग नेमका कोणता आहे? लक्षात घ्या, या 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे खऱ्या अर्थानं पहिल्या चरणाचा परिस्पर्श आहे। मग पहिला प्रश्न असा आहे की तो भगवान परमात्मा श्री स्वामी आम्हाला आमच्या जीवनात आपलेसे करायचे आहेत, पण ते करण्यासाठी आम्हाला या मृत्यूलोकात नेमकं काय करावं लागेल? या प्रश्नाचा संदर्भ उत्तर शोधण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या 2022च्या सरत्या वर्षातून पुन्हा एकदा मागे सत्ययुगात जाणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हिंदू धर्मशास्त्रानं आतापर्यंत आम्हाला 4 युग सांगितलेली आहेत, त्यातलं पहिलं युग म्हणजे सत्ययुग आहे। आता सत्ययुगाचा कालखंड जर आम्ही पाहिला तर भगवंताचे प्रामुख्याने 4 अवतार आपल्याला पाहायला मिळतात। एक म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, हे अवतार ज्या कालखंडामध्ये भगवान परमात्म्याचे झाले तो म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे। आणि सत्ययुगाच्या कालखंडामध्ये भगवान परमात्म्याचा जो मत्स्य अवतार झाला तो मत्स्य अवतार खऱ्या अर्थानं शंकासुराचा वध म्हणजे सागरपुत्र शंकासूर ज्यानं खऱ्या अर्थानं वेदांचं अपहरण केलं होतं, आणि ते वेदांचं अपहरण केल्यानंतर आता मात्र जर वेद गेले तर स्वर्गाचं पूर्णतः अस्तित्वच धोक्यात येईल, म्हणून भगवान परमात्म्याकडे सगळे देवता धावत गेले आणि भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार धारण केला आणि शंकासुराचा वध केला। कारण जर सत्ययुगाचा कालखंड आम्ही पाहिला तर सत्ययुगामध्ये जो कालखंड आहे तो वेद, शास्त्र आणि मंत्र यावर पूर्णपणे आधारित आहे। त्यानंतरचा कालखंड जर आम्ही पाहिला तर आम्हाला त्रेतायुगाचा कालखंड सांगण्यात आलेला आहे, आणि त्रेतायुगाचा कालखंड जर पाहिला तर 12,96,000 वर्षांची मर्यादा आम्हाला त्रेतायुगात सांगितलेली आहे, ज्यामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा होती ती म्हणजे 10,000 वर्षांची। आणि या कालखंडामध्ये भगवान परमात्म्याचे जर अवतार पाहिले तर प्रामुख्याने वामन अवतार असेल
परशुराम अवतार असेल आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा अवतार असेल. हे प्रामुख्याने 3 अवतार आम्हाला त्रेतायुगात पाहण्यात येतात. आता या 3 अवतारांमध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू रामचंद्रांचा जर अवतार पाहिला तर ज्या वेळेस अयोध्या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं 3 राणे आणि राजा दशरथ होते, पण प्रश्न असा होता की त्या घरामध्ये मात्र मुलबाळ नव्हतं. म्हणून तर राजा दशरथानं आपल्या 3ही राण्यांसोबत जो पहिल्यांदा आपल्या पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला त्या यज्ञाचं नाव होतं पुत्र कामेष्टी यज्ञ. ज्यावेळे मारीच आणि सुबाहू या 2ही राक्षसांनी विश्वामित्रांना यज्ञामध्ये वारंवार त्रास दिला तेव्हा विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी आले होते. पण खऱ्या अर्थानं वाल्मिकी रामायण असं सांगतं की त्यावेळेस विश्वामित्रांचा जो यज्ञ सुरू होता तो यज्ञ होता महायज्ञ. त्यानंतरचा कालखंड जर पाहिलं तर सीता स्वयंवर ज्यावेळेस झालं त्यावेळेस जनक राजाने जो यज्ञ केला होता तो धनुष्य यज्ञ होता. ज्यावेळेस सीता मातेचं रावणानं अपहरण केलं त्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता युद्धाच्या सुमाराला जर प्रभू रामचंद्रांवरती विजय मिळवायचा असेल तर ब्रह्मास्त्र आपल्याकडे हवं. म्हणून रावणानं आपल्या मुलाला म्हणजे मेघनादाला सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः आपल्याला कुठली डाव टाकता आला पाहिजे हा विचार मनात घेऊन रावणानं स्वतः जो यज्ञ केला तो तांत्रिक यज्ञ होता. युद्ध समाप्तीनंतर त्या जागेची शुद्धता करण्यासाठी जो यज्ञ केला गेला तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र जेव्हा पुन्हा अयोध्येत माघारी आले त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वाल्मिकी रामायणाचं सांगतो जो यज्ञ केला तो यज्ञ म्हणजे पितृयज्ञ होता. आणि वाल्मिकी रामायण आणि गीत रामायण या 2ही रामायणांमध्ये शेवटचा जो यज्ञ सांगण्यात आलाय तो यज्ञ म्हणजे अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे जर पाहिला गेलं तर त्रेतायुगाची जी परंपरा आहे ती आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारी आहे. त्यानंतरचा कालखंड जर आपण पाहिला तर तो कालखंड येतो म्हणजे द्वापार युगाचा. आणि या द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचा परिपूर्ण अवतार जर कोणता असेल तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्णांची परंपरा जर पाहिली तर जप साधनेला द्वापार युगामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आणि त्यानंतरचा कालखंड येतो तो म्हणजे सध्या सुरू असणारा आणि आज वर्ष संपतंय याचा अर्थ जर पाहिलं तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या कालखंडाची 5098 वर्ष पूर्ण होत आहेत तो म्हणजे सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल स्वामींची आम्हाला प्राप्ती करायची असेल तर एकमेव साधना आणि ती म्हणजे नाम साधना आहे. कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे ज्या कारण परत्वे आमचा या मृत्यू लोकामध्ये जन्म आहे आणि तो भगवान परमात्मा जर खऱ्या अर्थानं आपलासा करायचा असेल आणि ते साध्य आम्हाला साधायचं असेल तर एकमेव साधन या मृत्यू लोकामध्ये आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि ते नाम जर आपल्या अंतकरणामध्ये आपण रुजवलं तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे. या नवीन वर्षामध्ये जात असताना जर खऱ्या अर्थानं आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल आजपर्यंत मागे काय झालं हा आमचा भूतकाळ आहे. आणि भूतकाळावरती विचार करणं आम्हाला धर्मशास्त्र सांगत नाही. आम्हाला येणारं खऱ्या अर्थानं भविष्य जर घडवायचं असेल तर वर्तमानात जगावं लागेल. आणि वर्तमानात जगायचं असेल तर भगवान परमात्मा आम्हाला उद्याच्या सूर्याबरोबर आपलासा करायचं असेल तर खऱ्या अर्थानं एकमेव साधन ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की तो भगवान परमात्मा आम्ही आपलासा का करायचा. आता प्रश्न असा आहे कारण आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट या मृत्यू लोकात करत नाही. कारण लक्षात घ्या जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी. महाराजांना देण्यासाठी. कशासाठी. सुखासाठी. आता सुखासाठी बंगला बांधला 58 वर्ष तुम्ही काबाड कष्ट केले. नाशिक अर्थानं मुंबई असेल काबाड कष्ट केले आणि 58 रिटायर्ड होऊन तुम्ही पुन्हा एकदा नाशिकमध्ये आले. आता प्रत्येक ठिकाणी एक नवीन वर्ग आलाय. तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही पण कोणी रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन तो गावात येऊ द्या त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी कधी सोडत नाही. या रावसाहेब बसा रावसाहेब तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब मारली कुदळ गेले 25-2 वर्ष गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. थोडीशी गरज द्या पुढचे 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले तुम्ही झाले मोकळे. हे माझं वाक्य नाही महाराज स्वतः सांगतात. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर दारामध्ये असणारं कुत्र जर त्याला 2 दिवस भाकर मिळाले नाही तर तेही शेजारच्या दारावर गेल्याशिवाय राहत नाही. कारण महाराज सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे.
कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, आजचा कलियुगातला समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला आपल्या जवळच्याही आपल्याला दूर करणारे, ही कलियुगातील वास्तव रीत आहे. आता सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं, खऱ्या अर्थानं सरत्या वर्षामध्ये या प्रश्नांची उत्तर तुमच्या मनात शोधण्याचा प्रयत्न करा. सुखासाठी बायको केली, ती तर नाशिककरांसाठी फार अवघड गोष्ट झाली. कारण सध्या आता मुली मिळत नाही, पण तरीही केली. 2.5 लाख आम्ही हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखात तिला दागिने बनवले, फुलाच्या गाडीत सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मित्रांना स्टेटस ठेवून सगळ्यांना रात्रभर बोलवलं आणि खऱ्या अर्थानं डीजेची गाडी सजून जी बायको वाजवत गाजवत घरी आणली, तीही तुम्हाला आणि मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही, तरी आपले येडे म्हणतात बायको प्रेम करते. आता सुखासाठी बायको केली, मनाशी विचार करा, सुख मिळालं? उत्तर आता शोधू नका, कारण संध्याकाळी परत घरी जायचंय. सुखासाठी मुलगा जन्माला आला, मुलगाही आमचा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही आणि त्याची बायको पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या पोळ्या जोपर्यंत सगळी सोसायटी खात नाही, तोपर्यंत आपला मुलगा आपला आहे. पण ज्या दिवशी एकदा सगळ्या सोसायटीने माहेरून आलेल्या श्रावण पाठीच्या गोड पुऱ्या खाल्ल्या, तिथून पुढे तोही आपला राहत नाही. सुखासाठी मुलगी जन्माला आली, मुलगी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत फुलांच्या गाडीमध्ये सजून ती जात नाही, तोपर्यंत मुलगी आपली आहे. आता सुखासाठी प्रॉपर्टीवरून आम्ही सध्याच्या काळात वाद निर्माण केले, कारण नाशिकच्या मातीतून समृद्धी महामार्ग गेला, नाशिकच्या मातीमध्ये औद्योगिकरण वाढलं आणि नाशिकच्या मातीमध्ये पाहता पाहता गुंठ्याचा भाव येणे प्लॉटमध्ये 20 ते 25 लाखापर्यंत गेला. आणि ज्या भावाबरोबर रात्रीचा दिवस आम्ही सोबत होतो, अचानक फक्त काहीशा लोभासाठी आज मात्र घरांमध्ये भिंती आल्या आणि त्या भिंतींमध्ये आम्ही अडकून गेलोय. विचार करा, ज्या मातीमध्ये हजारो वर्षाचं पुण्य जन्म फळास आल्यानंतर, ज्या नाशिकच्या मातीमध्ये पंचवटीच्या मातीत आमचा जन्म होतो, जिथं राम लक्ष्मण भरतांची खऱ्या अर्थानं बंधू प्रेमाची ख्याती जगाच्या पाठीवर अभिमानानं सांगितले जाते, त्याच नाशिकच्या मातीमध्ये जर खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग आला आणि औद्योगिकरण वेगानं वाढलं, म्हणून जर भावाभावांमध्ये घरांमध्ये भिंत निर्माण होत असेल, तर कोणतं रामायण आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ही माती प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल, तर मग आम्ही रामायणामधून नेमकं शिकलो काय आणि आमच्या अंतकरणात रुजवलं काय, या खऱ्या अर्थानं सरत्या वर्षात त्याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मित्रांना हात जोडून विनंती आहे, थोडंसं आज खऱ्या अर्थानं सरत्या वर्षात माघारी जाऊन जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्याकडं की दप्तर माझ्याकडं, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पंचवटी पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर जमिनींसाठी आणि खऱ्या अर्थानं काहीशा 2 BHK 1 BHK 1 RK फ्लॅटसाठी एकमेकांवर तुटून पडत असतील, तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, खऱ्या अर्थानं इथं विचार करा, रामायण आम्ही अनेक वेळा ऐकलं, पण या रामकुंडावरती रामायण मात्र आम्ही समजून घेत नाही. शोकांतिका. का तरी रामायणाचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण आणि राम भारतामधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला खऱ्या अर्थानं वाली आणि सुग्रीवामध्ये निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, कशाची? जे 52,000वरती गेले त्या सोन्याची संबंध लंका होती, पण शेवटी भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला, सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भारतासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतरही पुन्हा एकदा अयोध्यापती, अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. अहो ज्या वेळेस खऱ्या अर्थानं कैकेयी मातेने सांगितलं ना की प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास हवा आणि माझ्या लेकराला खऱ्या अर्थानं राजे पण हवं, पाहता पाहता प्रभू रामचंद्रांनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता खऱ्या अर्थानं वल्कल अंगावर परिधान केली आणि एक एक पाऊल आता अयोध्येच्या मातीमधून राजमहालातून बाहेर पडू लागलं.
एवढी बातमी लक्ष्मण भैयाला कळाली आणि लक्ष्मण भैयांना बातमी कळताच लक्ष्मण भैया धावत आले, प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे ठाकले आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आज डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला आणि प्रभू रामचंद्रांनी पाहिलं लक्ष्मण भैया तर साक्षात वल्कल घालून त्या ठिकाणी उभे होते. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैयाच्या जवळ आले, खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, लक्ष्मणा बाळा, वनवास मला झालाय रे, तुला नाही, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. लक्ष्मण भैयानं सांगितलं, दादा विसरलात, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल. असे जर आपण सोबतीनं चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होईल. हा रामायणाचा पूर्वार्ध आहे आणि त्याच रामायणाचा ऊन खाली कोसळला. अरे रावण एवढा महाबलाढ्य होता की जसा रावण कोसळला साक्षात ही पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरद सकंधर. जसा रावण कोसळला प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेद आणि 6 शास्त्राचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे खऱ्या अर्थाने इंद्र देवतांना बंदिवान करणारा मोहबलशाली राजा ब्रह्मांडात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे एवढंच काय, पण आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त जर विरळा जगात कोण असेल या ब्रह्मांडामध्ये तो म्हणजे रावण आहे. हा रावण एवढा महाज्ञानी आहे की शेवटच्या क्षणीही तुला जे ज्ञान देईल, तुझ्या जीवनाचं कल्याण साधणार असेल. जा तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयांचं एक एक पाऊल आता रावणाच्या जवळ पडू लागलं. मिनमिन त्या डोळ्यानं रावणानं पाहिला आणि रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी इथं आलोय. आणि रावणानं खऱ्या अर्थानं सांगितलं, लक्ष्मणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, बोल तुझ्या मनात काय प्रश्न आहे. आणि लक्ष्मण भैयाकडे पाहत खऱ्या अर्थानं रावण उत्तरला, अरे बोल, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय डोळे मिटणार नाही. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण अरे युद्ध सुरू झाल्यापासून एकच प्रश्न सातत्यानं दिवस रात्र माझ्या मनात घोंगावतोय रे. अरे आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता. अरे आमच्याकडे साधी वानर सेना, तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी श्रीरामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय. त्यावेळेस खऱ्या अर्थानं रावणानं दिलेलं उत्तर इथं उभा असणाऱ्या प्रत्येक राम लक्ष्मणानं या सरत्या वर्षात आणि उगवणाऱ्या नवीन वर्षात काळजात घेऊन जायचंय. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे. अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या भावापेक्षा श्रेष्ठ होतो, तरी या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचा एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही वाल्मिकी रामायणातील पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण तू म्हणतोयस ते खरं, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर आज खऱ्या अर्थानं काळजात जर करून घेतलं तर मला वाटतं येणाऱ्या वर्षात फक्त सूर्य खऱ्या अर्थानं प्रकाशमान होणार नाही, तर आपलं घरही प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये 2 भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांचीच उपमा देईल, पण ज्या दिवशी त्या घरात वितुष्ट आलं तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये आणि खऱ्या अर्थानं विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण कलियुग, आज आपण 2022चं सरत वर्ष पाहतोय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणामधून आपण नाशिकच्या मातीत येऊयात. प्रॉपर्टीवरून वाद घातले आणि बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. प्रॉपर्टीवरून आपल्या भावंडांशी वाद घातले आणि खऱ्या अर्थानं गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. प्रॉपर्टीवरून जमिनीवरून बांधांवरून वाद घातले आणि आपलं आयुष्य घडवलं, एक तरी माणूस सापडेल. आजूबाजूला तुम्ही नीट निरीक्षण आजच्या दिवशी करून पहा. इथून घरी गेल्यानंतर सोसायटीमध्येही आजूबाजूला बारकाईने नजर टाका. ज्यांनी आपली मुलं घडवलीत, ज्यांनी स्वतःचं आयुष्य घडवलंय, ज्यांनी गाड्या घेतल्यात, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य स्टेबल बनवलंय, त्यांनी खऱ्या अर्थानं प्रॉपर्टीवरून आपल्या भावांशी वाद घालण्यात आपला वेळच घालवला नाही. आणि ज्यांनी प्रॉपर्टीवरून वाद घालण्यात आपलं आयुष्य बर्बाद केलंय, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा या वादात नकळतपणे ओढून पुढची एक पिढी बर्बाद केलीये. सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी. आता खऱ्या अर्थानं जर बरं विचार करावं
आम्ही कितीही प्रॉपर्टीवरून वाद घातला तरी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आमच्या प्रॉपर्टीत खऱ्या अर्थानं 7 इंचभर तरी वाढ होणार आहे का? इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो, खऱ्या अर्थानं या नवीन वर्षात जर काही घेऊन जायचं असेल, तुमचा छोटा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकवतो. आपल्या घरातली जी उतार वयातली सगळी वृद्ध आहेत ना, ही फक्त 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून आपल्या घरात बोलून दाखवत नाहीत. पण तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता खऱ्या अर्थानं आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि हमसून हमसून रडतायत का? आज खऱ्या अर्थानं संध्याकाळी तुम्ही शांत झोपताना फक्त एक माय बापाचा विचार करून पहा. तुमच्या माझ्या आई वडिलांचं आयुष्य काय होतं? तुमचा माझा तो शेतकरी बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच त्यानं केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. त्याचं उतारवय आलं पण तरीही त्याने मात्र आपल्या लेकरांचा विचार रात्रंदिवस त्याच्या मनात राहिला. शेवटी गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, मनख्यात गाळे पडले आणि आता मात्र त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली, कारण हातामध्ये काठी आली. आणि शेवटी ज्यावेळी त्यांना मात्र एकमेकांच्या आधाराची गरज वाटू लागली, त्याच वेळेस गुंठाभर प्रॉपर्टीसाठी जी प्रॉपर्टी त्याच मायबापांनी घेतली होती, त्याच प्रॉपर्टीसाठी 2 भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्यांची फाळणी केली, जशी आम्ही 1 BHK 2 BHK ची फाळणी केली, जशी आम्ही आमच्या जमिनींची फाळणी केली, त्याप्रमाणे आज या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही आमच्या मायबापांची सुद्धा फाळणी केली. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडे राहत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरत असेल आणि ती माऊली जर त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर मरत असेल, तर तुम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? सरत्या वर्षात मात्र याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. अहो खऱ्या अर्थानं विचार करा, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या खऱ्या अर्थानं प्रॉपर्टीवरती जगल्या, शेवटी त्याही मातीत मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? खऱ्या अर्थानं वर्ष जशी सरणार आहे, एक दिवस आपलाही शेवटचा दिवस येणार आहे. पण जाताना खऱ्या अर्थानं घरातल्या नात्यांमध्ये वाद घेऊन जायचे की खऱ्या अर्थानं घरातलं प्रेम देऊन जायचंय, याचा विचार मारता या नकळतपणे या सरणाऱ्या वर्षामध्ये आणि उगवणाऱ्या प्रज्वल खऱ्या अर्थानं उद्याच्या सूर्यामध्ये बसलेल्या प्रत्येकानं जरी करण्याचं सामर्थ्य दाखवलं, तरी मला वाटतं येणारं वर्ष हे सुख समाधान घेऊन येईल. नव्हे तर तुमच्या घराचा स्वर्ग होईल. आणि ज्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं या मृत्यू लोकात मंदिर होईल आणि प्रभू रामचंद्र मंदिरात राहतात, ते या देहरूपी मंदिरामध्ये अवतीर्ण होतील. आणि ज्या दिवशी या देहरूपी मंदिरात ते अवतीर्ण होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकात जन्माला आल्याचं सार्थक आम्हाला पाहायला मिळेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. हात जोड महावैष्णव माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोडपणे वर्णन करतात. जे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक सोसायटीमध्ये 2 टोळ्या या मागच्या सरत्या वर्षात येऊन ठेपल्यात, ज्या नवीन वर्षामध्ये आपल्याला ओळखायच्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. आता मला सांगा, रामराज्य म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांचं राज्य होतं, जे देवाच्या नगरीमध्ये किती मंथरा होत्या? एकच मंथरा होती, पण एका मंथरेने देवाच्या नगरीचं स्मशान केलं. आता महिला मंडळ तुम्हीच विचार करा, तुमच्या प्रत्येक सोसायटीत आज 5-5, 10-10 मंथरा आहेत. अशा मंथरा तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष पेरतील. पण अशा मंथरांचं ऐकून तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचंय की खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचा विचार करून आपलं कुटुंब घडवायचंय? या नवीन वर्षामध्ये कमीत कमी याचा जरी विचार झाला तर तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि जाहिला गेलं म्हणून हात जोडून तुम्हाला बरं एक शेवटचा प्रश्न विचारून जातो. आता तुम्ही जे घर बांधलं, हे घर कोणासाठी बांधलं? आपल्या मुलांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी बांधलं. पण त्या पिढ्यांकडून ज्यावेळेस वाईट वागणूक घरातल्या ज्या ज्येष्ठांना मिळत असेल, तर मला सांगा, ते ज्येष्ठ त्या घराला आशीर्वाद देतील? प्रश्न सरळ आहे. आणि जर त्यांचा आशीर्वाद मिळतच नसेल, जर पितरांचा आमचा आशीर्वाद आम्हाला मिळत नसेल, तर कोणत्या आनंदामध्ये आम्ही आहोत? सूर्य तर रोजच उगवतोय, रोज तर सूर्यच मावळतोय, पण मावळणाऱ्या सूर्याबरोबर आमच्यातल्या चुका मावळत नाहीत आणि उगवणाऱ्या सूर्याबरोबर आमच्या जीवनात विचारांचं सोनं खऱ्या अर्थानं उगवत नाही. म्हणून तर येणारा सूर्यही खऱ्या अर्थानं तोच दिसतो आणि माणसंही तीच दिसतात. म्हणून तर सरड्यापेक्षा वेगानं माणसं हळूच रंग बदलून जातात. ही या खऱ्या अर्थानं आमची शोकांतिका आहे.
हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं खऱ्या अर्थानं माझ्या जमलेल्या सगळ्या महिला भगिनींनो हात जोडून तुम्हालाही एक सारख्या वर्षामध्ये विचार देऊन जातो. खऱ्या अर्थानं तुम्ही आता 2 महिन्यापूर्वी म्हणजे पाहिला गेलं तर भाऊबीजेला आपल्या भावाकडे गेला होतात. आता खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग आल्यामुळं काही नाती तुटलीत हे पण वास्तव आहे. पण तुमच्या भावाला ओवाळताना तुम्ही भाऊबीजेला नेहमी सांगता, त्याला ओवाळत असताना तुमच्या मुखामध्ये एक शब्द असतो, सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहिल्यानंतर समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला महावैष्णवडी ज्ञानोबराय आणि मुक्ताराणीकडे पाहिल्यानंतर समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणन पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला राखी घेऊन येत होती, जी बहीण भाऊबीजेला आपल्या भावासाठी रुमाल घेऊन येत होती, तीच बहीण आज या 2022-2021 मध्ये जर भाऊबीजेच्या दिवशी समृद्धी महामार्ग आला म्हणून 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही नेमके आहोत कुठं याचा थोडासा विचार करणं काळाची गरज आहे. कारण माझ्या बहिणीनं ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, तुम्ही बदललेलं नाशिक आज पाहताय, बदललेली परिस्थिती आज पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं, शेतीच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून तुमचे वडील पुढे जात होते, ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं होतं ना, त्या दिवशी तुमच्या वडिलांच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नव्हता हो. पण त्यांनी तुमच्या 10वीला असताना भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, बाप्या अरे तुझी ताई आणखी काय मागणार आहे, तुझ्या ताईच्या आयुष्याचं सोनं झालं, मी आनंदानं मरायला मोकळा झालो. आणि तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू तुमच्या भावानं पाहिली आणि तुमच्या भावानं वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. अरे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लग्नाचे 2च हप्ते भरले, तुमच्या लग्नाचे 2च हप्ते गेले तर तुमच्या बाळकपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणींना बसत्या जागेवर या सरत्या वर्षामध्ये एक विचार करून पहा, त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त तुमच्या वडिलांनी काढलेलं लग्नाचं तुमचं कर्ज तुमचा भाऊ फेडत होता हे वास्तव आहे. पण ज्या भावानं खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी त्याचं आयुष्य समर्पित केलं, त्याचं तारुण्य समर्पित केलं, फक्त खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्गात गुंठ्याला लाखाचा भाव आला म्हणून जर तो भाऊ तुम्हाला दूरचा वाटत असेल तर आम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? माझ्या बहिणींना याचा विचार करा. कारण जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं फक्त एका पिढीपर्यंत सम्यक असतं, पण भाऊ आणि बहिणीचं नातं या सृष्टीच्या पाठीवर 3 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं. कारण ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न झालं ना, तुमची मुलगी तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर, मामाच्या खांद्यावर डोकं टेकवल्यानंतर त्या दिवशी ती हमसून हमसून रडली. कारण मामा हा एका भाचीचा फक्त मामा नसतो, तर तिच्या जीवनातला जो सगळ्यात चांगला आयुष्यातला मित्र असतो. पण तोच मित्र जर गुंठाभर जमिनीसाठी आणि नोटांच्या तुटपुंच्या नोटांसाठी जर आम्ही दूर करत असू तर आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? या सरत्या वर्षात याचा नक्की विचार करा आणि कमीत कमी नवीन वर्षात तरी खऱ्या अर्थानं या नात्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आता विचार करण्यासारखा मुद्दा आहे. चिंतनरूपी सेवेकरता व्याख्यानाच्या माध्यमातून अभंग आपण निवडलाय, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग महाराज यातून आपल्याला देवाकडे जायचंय म्हणजे काय करायचंय? तर सोपा प्रश्न याच आधारे तुम्हाला विचारतो. आता सुखासाठी जे घर बांधलं ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी बांधलं, मग आपण गेल्यानंतर आपला मुलगा म्हणेल का दादा आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष कष्ट केली? कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं ना, ज्या दिवशी तुमच्या मनात घर बांधण्याचा विचार आला, त्या दिवशी 3.5 रुपये वीट होती आणि 38 रुपये लोखंड होतं. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलंय त्या दिवशी खऱ्या अर्थानं 14.5 रुपये वीट होती आणि 68 रुपये लोखंड होतं. पण ज्या घरासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची 30 वर्ष घालवलीत, खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्यानंतर तुमचा मुलगा म्हणेल का हो आपल्या वडिलांना शेवटची आंघोळ आपण बेडरूम मध्ये घातली पाहिजे, आपली लाडकी बायको नंतर लादी पुसून घेईल? तुम्ही घर लाखाचं काय करोडोचं जरी बांधलं, तुम्ही 1 BHK 2 BHK काय 3 BHK जरी घेतला, 3 BHK काय बंगलो जरी घेतला, तरी एकदा आंघोळीला बाहेर गरम पाणी निघालं की त्या घराशी आपला कायमचा विषय संपला जातो. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत? प्रश्न थोडा जटिल आहे, उत्तर देण्याचं धारिष्ट तुमच्यात नाही हेही मला माहित आहे. पण एकदा 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला की तिथं विषय संपला जातो. आणि जर एखाद्या ताईला प्रश्न असेल, महाराज तुम्ही असं का बोललात, तर सती प्रथा एकदा 1 वर्ष परत चालू करून पहा, तुमच्या लक्षात येईल.
खऱ्या अर्थानं सुखासाठी मुलगा जन्माला आला. मुलगा आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तो आपला आहे. ज्या दिवशी त्याचं लग्न झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं एक पडद्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही, हे वास्तव आहे. सुखासाठी मुलगी जन्माला आली, तीही खऱ्या अर्थानं सासरी गेली, तिथून पुढे ती फारशी आपली राहत नाही. बरं, सुखासाठी ज्या भावाबरोबर प्रॉपर्टीवरून वाद घातलेत, ती प्रॉपर्टी ते सातबारे तरी आपले कुठपर्यंत येतो? एकदा आपण गेलो आणि आपला 14वा झाला, 13वा झाला की 14व्या दिवशी आपला मुलगा महानगरपालिकेत तो सातबारा घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो सातबारा घेऊन एकदा महानगरपालिकेत गेला की आपल्या नावाला कंस आल्याशिवाय राहत नाही. मग ज्या प्रॉपर्टीसाठी आम्ही आमच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या प्रॉपर्टीसाठी आम्ही खऱ्या अर्थानं दिवाळीला आमच्या घरात न थांबता कोर्टाच्या पायरीवर बसलो, अरे ज्या प्रॉपर्टीसाठी वाद करताना आम्ही आमचं निम्मा आयुष्य पोलीस स्टेशनच्या पायरीवर घालवलं, शेवटी ती प्रॉपर्टी आमची किती दिवस आहे? खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो शेवटी एक दिवस नश्वरच आहे. पण इथून पुढं 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये जर मूळ विसावा साधायचा असेल तर एकमेव साधन, आणि ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहाला साध्य जे मिळवायचं आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि तो जर या मृत्यू लोकात आपण आपलासा केला, खऱ्या अर्थानं स्वामींना आपलंसं केलं, तर तुमच्या माझ्या देहाचं कल्याण आहे.